संस्थेमध्ये आज माननीय महानगररत्न सर ते इथं आलेले आहेत आणि त्याचबरोबर सुगत शांते सर ते देखील इथे आहेत. सरांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. म्हणजे परिचय करण्यापलीकडचं जर व्यक्तिमत्व जर कमी आपण म्हणू तर त्याचा तुम्हाला प्रचिती जी आहे ती थोड्या वेळात येऊ शकते. असे हे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. सरांचे महानगररत्न सर जे आहेत त्यांचा बुद्धिझमवरती खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यांचं शिक्षण इथं पुण्यामध्ये SP कॉलेजला झालं. त्याच्यानंतर त्यांनी पुढे जाऊन श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार या बुद्धिस्ट कंट्रीमध्ये जाऊन बुद्धिझमचं जे ओरिजिनल साहित्य जे आहे, जे आपण पाली त्रिपिटक म्हणतो किंवा तिथल्या ज्या भाषा आहेत किंवा इथलं महाराष्ट्रातलं आपल्या देशातलं बुद्धिझम आणि तिथलं बुद्धिझम ह्यातला जो तफावत आहे तर ही अभ्यासली. आणि बुद्धांचं जे मूळचं तत्त्वज्ञान जे आहे ह्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी आता बुद्धिस्ट फिलॉसॉफी म्हणजे बुद्धिस्ट तत्त्वज्ञान जे आहे त्याची सर्वसामान्य मराठी भाषेमध्ये ते आता लोकांना माहिती देतात किंवा प्रवचन करतात. ते स्वतःही भिक्खू राहिलेले आहेत. त्याचबरोबर माननीय सुगत शांतेजी ते सुद्धा भिक्खू आहेत. त्यांनी देखील बुद्धिझमचा प्रचंड असा गाढा अभ्यास केलेला आहे आणि मराठी भाषेमध्ये सर्वसामान्यांना बुद्धिझमचे तत्त्व लक्षात यावेत म्हणून त्यांनी असे खूप पुस्तकं लिहिलीत. अशी 5-50 पुस्तकं सरांच्या नावाने आहेत. त्यांचं साहित्य आणि त्यांचे लेक्चर्स आपण ऐकले तर तुम्हाला त्याची प्रचिती येईलच. त्यांचा एक YouTube चॅनल पण आहे. आपण केवळ फक्त त्यांचं नाव जरी सर्च केलं महानगररत्न सर तरीसुद्धा तो चॅनल आपल्याला लक्ष देईल. आणि त्या YouTubeवरती त्या चॅनलवरती म्हणजे शेकडो असे लेक्चर्स त्यांचे आहेत आणि ते ऑनलाईन आत्ताही ऑनलाईन पद्धतीने म्हणा किंवा प्रत्यक्षातले म्हणा लेक्चर्स देतात. विशेष म्हणजे ते बुद्धिझम आणि सायकोलॉजी म्हणजे किंवा बुद्धिस्ट सायकोलॉजी अशी एक वेगळ्याने त्यांनी मांडणी केलेली आहे आणि त्याच्या आधारे त्यांनी एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कमीत कमी 30 दिवसांचे 30 लेक्चर्स असे ते देतात आणि त्याचा नक्कीच फायदा आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे आपल्याला येणारे मानसिक ताणतणाव आहेत, कौटुंबिक समस्या आहेत, त्याच्यावरती जो उपाय जो आहे त्या अर्थाने पण त्याच्याकडे पाहता येईल. किंवा जसं बुद्धांनी सांगितलं होतं की दुःख मुक्तीचा मार्ग कसा किंवा बुद्धांचं जे तत्त्वज्ञान आहे किंवा सगळे ते त्यांचे जे प्रिन्सिपल्स जे आहेत म्हणजे पतित समुत्पाद हा जो सिद्धांत आहे किंवा या पद्धतीचे हे अतिशय सोप्या मराठी भाषेत समजून सांगणं जे व्यक्तिमत्व आहे तर तसं महानगररत्न सरांकडे आपल्याला पाहता येईल. प्रत्येक दिवशी तर ते ऑनलाईन असतातच. आता कदाचित त्यांचा काही वेळानंतर लेक्चर पण असतं 9 वाजता लेक्चर आहे तर ते त्या ग्रुपमध्ये असतात. तुम्ही पण त्याच्यात जॉईन होऊ शकता. पण इतर वेळेला देखील जे काही इव्हेंट असतात म्हणजे पौर्णिमा असतील किंवा काय त्याही वेळेला किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये देखील सरांचं मोठं योगदान आहे आणि त्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की मी जास्त बोललो पण हे जे काही मी बोललो हे खूप कमी आहे कारण त्यांचं काम त्या पद्धतीने ते करतात आणि त्यांचं जे तत्त्वज्ञानातली जी पकड जी आहे बुद्धिझममधली जो अभ्यास आहे हा प्रचंड आहे. तर मी प्रथम त्यांचं स्वागत करतो बार्टी या संस्थेच्या वतीने. बार्टी या संस्थेचं जसं बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था असं नाव आहे तर बाबासाहेबांचे जे गुरु आहेत भगवान गौतम बुद्ध तर त्यांची जी प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपलला धरून सामाजिक समतेचं बंधुत्वाचं म्हणजे प्रचार प्रसिद्धी व्हावी या अनुषंगाने देखील या संस्थेचं काम आहे. तर मी या निमित्ताने प्रथम सर आपलं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि उपस्थित आपले जे आमचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत तर त्यांना आपण थोडंसं मार्गदर्शन कराल या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ठीक आहे सांग मॅडम कसं आहे म्हणजे बसून कसं होतं चालते ना.
सर्वांना नमोबुद्धाय, सस्नेह जय भीम. आयुष्यमान सोनवणे सरांनी आताच माझा थोडक्यामध्ये आपल्याला परिचय करून दिला, त्याप्रती मी त्यांना धन्यवाद प्रकट करतो. आणि आपण या सायंकाळच्या वेळेमध्ये, सुट्टी होण्याच्या वेळेमध्ये या ठिकाणी एकत्र जमलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सुद्धा स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. तर माझं बरंचसं आयुष्य हे बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यामध्ये आणि विशेषतः बाबासाहेबांचा अभ्यास करण्यामध्ये व्यतीत झालेला आहे. मी माझ्या आयुष्याचा सुरुवातीचा कमीत कमी 8 ते 10 वर्षाचा जो काळ आहे तो बाबासाहेबांचं लिटरेचर अभ्यासण्यामध्ये घालवलेला आहे. आणि कॉलेज लाईफला असेपर्यंत बाबासाहेबांचे जे 14 व्हॅल्यूम्स प्रकाशित झाले होते रायटिंग अँड स्पीचेसचे, महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले, ते तर मला अक्षरशः पाठांतर असल्यासारखे होते. इतका माझा तो व्यासंग होता त्या काळामध्ये. आणि या प्रदीर्घ अभ्यासातून मला एक गोष्ट लक्षात अशी आली की बाबासाहेबांनी एक छोटंसं पुस्तक 1950ला एक आर्टिकल लिहिलं होतं महाबोधी सोसायटीमध्ये, त्या पत्रिकेमध्ये. तर त्यावेळेस त्या आर्टिकलमध्ये बाबासाहेब म्हणतात, म्हणजे बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन असं त्याचं नाव आहे, त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही मानवसेवा आहे. म्हणजे टू स्प्रेड बुद्धिझम मीन्स टू सर्व मॅनकाइंड. आणि ते वक्तव्य जेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं तेव्हा मग मी माझं एज्युकेशन वगैरे स्टॉप केलं आणि मग मी काही काळपर्यंत भिक्षू वगैरे राहून बुद्ध धम्माचा अजून जास्त अभ्यास करणे आणि प्रचार करणे याच्यामध्ये इन्वॉल्व झालो. तर ते वक्तव्य आजही आम्ही आमच्या मनामध्ये धारण करून ठेवलेलं आहे. शिकत असताना जे संकल्प केला तो संकल्प आजही आम्ही कंटिन्यू करत आहोत. तर त्या वक्तव्याबद्दल फक्त मी थोडक्यामध्ये 5-10 मिनिट सांगणार आहे. कारण आपण अशा संस्थेमध्ये बसलेलो आहोत किंवा पदाधिकारी आहोत की ज्या संस्थेचा उद्देशच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणे असा आहे की या विषमतावादी देशामध्ये समतेची प्रस्थापना व्हावी, किंवा ज्या समाजाला आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, राजकीय किंवा सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या जो समाज मागासलेला होता त्या समाजाचा कुठेतरी आपला उत्थान व्हावा, त्यांनासुद्धा इतर उच्चवर्णीयांसोबत, उच्चवर्गीयांसोबत खांद्याला खांदा लावून बसता यावं. तर हा जो बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण झटत आहोत. आणि त्याच अंतर्गत बाबासाहेबांनी म्हटलं की मानवाची सेवा करणं, बुद्ध धम्माचा प्रचार करणं म्हणजे मानवाची सेवा करणं. तर हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते कशामुळे महत्त्वाचं आहे तर जेव्हा मी या गोष्टीचा प्रदीर्घ अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की बाबासाहेबांना काहीतरी एक वेगळी गोष्ट सांगायची आहे त्या वाक्यातून. बरं, ही गोष्ट केवळ बाबासाहेबांना सांगायची होती असं नाही, तर ही गोष्ट अल्बर्ट आइन्स्टाईनने सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये मांडून ठेवलेली आहे सर. सेम गोष्ट, जसं बाबासाहेबांनी जे स्टेटमेंट वापरलं ना तशाच सारखं स्टेटमेंट, फक्त ते सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्यांनी मांडलं, सायन्टिफिस्ट असल्यामुळे, पण म्हणण्याचा उद्देश सेम आहे. तर त्यांनी काय केलं, धर्माची 3 प्रकारे विभागणी केली आइन्स्टाईननी. त्यापैकी त्यांनी म्हटलं की धर्माची जी उत्पत्ती झाली सुरुवातीच्या काळात ती भयामुळे झालेली आहे, भीती, फिअर, की आपल्या जीवनात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात, अनेक चुकीचे प्रसंग येतात, जसं आपल्या घरी कोणी मरण पावतं, आपण बिमार पडतो, किंवा आपली संपत्तीचा अचानकपणे लॉस होऊन जातो, किंवा आपल्याला एखाद्या दुष्काळामध्ये म्हणा किंवा अतिवृष्टी मनामुळे आपलं घराची पडझड होऊन जाते. तर असे बरेचसे प्रसंग जीवनामध्ये येतात आणि याच्यामुळेच काय होते, आपल्यामध्ये एक प्रकारचं भय निर्माण होते. आणि मग आपण काय करतो, असं आपल्याला वाटते की हे कुठली तरी पराप्राकृतिक शक्ती आहे जी आपल्यावर अंमल चालवत आहे. आणि मग आपण त्याची पूजा करणं, त्याची प्रार्थना करणं सुरू करतो की आमच्या जीवनात अशी आपत्ती विपत्ती येऊ नये. तर त्या ज्या काही पूजा पद्धती विकसित होतात, प्रार्थना पद्धती विकसित होतात, तर त्याचा संपूर्ण आधार भय आहे, फिअर आहे, का आपल्या जीवनात दुःख येऊ नये आणि आपल्या जीवनामध्ये सुख टिकून राहावं, हा त्याचा आधार आहे. नंतरच्या काळात काय झालं, धर्माचा विकास होत असताना मोरॅलिटीकडे माणूस झुकला. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट, पूजा पद्धती किंवा प्रार्थना एकत्रितपणे करायला लागतो तर तिथे समूह एकत्र येतो ना, समूह एकत्र येतो. पहिलं ती गोष्ट जरी व्यक्तिगत पातळीवर सुरू होत असेल, पण 10 लोक एकत्र आल्यानंतर समूह आला, मग समूह आल्यानंतर तिथे मोरॅलिटी येते, नैतिकता येते. कारण एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागावं, एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसा व्यवहार ठेवावा, हा विषय जिथे आला तिथे नैतिकता आली, मोरॅलिटी आली, नीती आली. आणि म्हणून धर्माची दुसरी जी ठेवण आहे ती नीतीची ठेवण आली. पण नीतीची ठेवण कशी आली, का पर्टिक्युलर नियम कोणी बनवले आणि या नियमांचं पालन केलं तर परमेश्वर प्रसन्न होईल
आणि प्रसन्न झाल्यामुळे तुम्हाला काहीतरी देईल, आणि या नियमाचा भंग केला तर परमेश्वर नाराज होईल आणि मग तुम्हाला शिक्षा देईल. तर ही जी भूमिका आहे, ही भूमिका सगळीकडे प्रसारित झाली. आईन्स्टाईन म्हणतात की मानवाचं कल्याण करायचं असेल तर तुम्हाला भयाच्या पलीकडे जावं लागेल, आणि गॉड ओरिएंटेड किंवा परमेश्वराच्या आधाराने जपली जाणारी जी नीतिमत्ता आहे त्याच्याही तुम्हाला आता पलीकडे जावं लागेल. मग तुम्हाला आता कोणत्या धर्माची गरज आहे? तर आईन्स्टाईन म्हणतात की तुम्हाला कॉस्मिक रिलिजनची गरज आहे. कॉस्मिक रिलिजन. आणि हा कॉस्मिक रिलिजन तो या देवाच्या किंवा परमेश्वराच्या अवतीभोवती फिरणाऱ्या नैतिकतेशी जुळलेला नाही. त्याचप्रमाणे हा रिलिजन तुमच्या भीतीवर सुद्धा आधारिला राहणार नाही. तर तो एक वैश्विक धर्म असेल. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शॉपेनहॉवर, त्या काळामध्ये ते फार मोठे तत्त्वज्ञ होते शॉपेनहॉवर, तर त्यांची पुस्तकं त्यांनी वाचलेली होती. मूळ त्रिपिटक आईन्स्टाईन सरांनी वाचलं की नाही माहीत नाही, पण शॉपेनहॉवरने जे व्याख्या केल्या होत्या किंवा काय, तर ते त्यांनी अभ्यासलं. तर ते म्हणतात की शॉपेनहॉवरने बुद्ध धर्माची जशी मांडणी केलेली आहे आणि मी अभ्यासलेली आहे, तर मला असं वाटते की बुद्ध धर्म हा कॉस्मिक रिलिजन आहे. किती महत्त्वाचं वाक्य आईन्स्टाईनने वापरलं. हां, आणि आईन्स्टाईन साधी व्यक्ती आहे का? जिनियस आणि आईन्स्टाईन हे समानार्थी शब्द बनलेले आहेत अलीकडच्या काळात. जिनियस म्हटलं का कोण? आईन्स्टाईन. आईन्स्टाईन म्हटलं तर कोण? जिनियस. आज जे आपण मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, सॅटेलाईट्स वगैरे आहेत, सगळं त्या माणसाच्या संशोधनामुळे शक्य झालं. हां, मग त्यांचेच समकालीन बाबासाहेब आहेत, त्याच दरम्यानच्या काळातले आहेत हे लोक. जसा विचार त्यांनी म्हटला का वैश्विक धर्माची आपल्याला गरज आहे. मग वैश्विक धर्म हा परमेश्वराच्या भीतीशी जुळलेला नाही, तर तो मानवी रिलेशनशिपमध्ये डिपेंड करणारा धर्म आहे. आणि बाबासाहेबांची सुद्धा अपेक्षा तीच होती की बुद्धाचा धर्म म्हणजे काय? तो सदाचार शिकवणारा धर्म आहे, नाही का, नीती शिकवणारा धर्म आहे. की एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागावं, कसं बोलावं, एका माणसाने दुसऱ्या माणसाशी वागताना बोलताना कसा विचार करावा, या सिद्धांतावर आधारित बुद्ध धर्म आहे. आणि आता आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे? त्याच गोष्टीची गरज आहे. हां, आणि आताचा आधुनिक जो काळ आहे, तर तो आधुनिक काळ तर काय झालेला आहे, माणसांना जवळ आणणारा काळ आहे. पूर्वी तरी लोक जातीच्या नावाने मर्यादित राहत होते, धर्माच्या नावाने मर्यादित राहत होते, परंतु जगाची व्यवस्था आता इतकी बदललेली आहे, टेक्नॉलॉजीचा, सायन्सचा इतका विकसित झालेला आहे, वेगवेगळ्या ऑफिसेस असे बनलेले आहेत, तर सर्व जाती धर्माच्या लोकांना, ज्याच्याकडे विशिष्ट टॅलेंट आहे अशा लोकांना एकत्रित येऊन काम करावं लागते. आणि अशा एकत्रित येऊन काम करणाऱ्या लोकांसाठी सर्वात प्रमुख आणि महत्त्वाची गोष्ट नीती असते. हां, नीतीनं जर तुम्ही काम नाही केलं तर त्या क्षेत्रामध्ये दप्तर दिरंगाई झाली, भ्रष्टाचार झाला, पक्षपात झाला, किंवा हा माझा आणि तो परका असा भाव जर झाला, तर त्याचा असर त्या एकाच व्यक्तीवर पडत नाही या व्यवस्थेमध्ये. हां, तर अख्खी व्यवस्था खोडमडून जाते. पूर्वी असं होत नव्हतं, पण आता तसं होते. आणि तसं असल्यामुळे बाबासाहेबांना ही अपेक्षा होती की जेव्हा बुद्धाचा धम्म तुम्ही प्रसारित कराल, प्रत्येक व्यक्तीला हे समजावून सांगाल की तुमच्या जीवनात जे सुख आणि दुःख येत आहे ते मनाच्या पावित्र्यातून किंवा अपावित्र्यातून येत आहे. जेवढं तुमचं मन पवित्र शुद्ध राहील, तुमचे व्यवहार मैत्रीचे राहतील, करुणेचे राहतील, दुसऱ्यांना समजून घेण्याचे राहतील, दुसऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचे राहतील. पण मनात जर कटुता असेल, मग ते धर्माच्या नावाने असेल, जातीच्या नावाने असेल, पक्षाच्या नावाने असेल, किंवा हा माझ्या एरियातला नाही, माझ्या प्रांतातला नाही, माझी भाषा बोलत नाही, किंवा हा स्त्री आहे किंवा पुरुष आहे, अशा कुठल्याही पद्धतीने आपलं मन जर कटू झालेलं असेल तर आपण दुसऱ्याचं कल्याण करू शकतो का? ते पॉसिबल होईल का? मग नाही होणार. म्हणजे मग काय होईल, आपण त्याच लोकांचं कल्याण करणार जे लोक आधीच कल्याणामध्ये आहेत, आणि जे लोक वंचित आहेत त्यांचं आपण कल्याण नाही करणार. म्हणजे हे कशाचा विषय आहे? हा मनाचा विषय आहे. हा विषय व्यवहाराचा नाही, मनाचा आहे. कारण मन कलुषित झालेलं आहे. मग ते परंपरेमुळे झालं असेल, आपल्या बापदाद्यांनी किंवा इतिहासातल्या पुस्तकांनी तसं शिकवल्यामुळे झालं असेल, तर ते मनाची जी कलुषितता आहे ती आपल्याला समता येऊ देत नाही, बंधुभाव येऊ देत नाही, न्याय येऊ देत नाही, नीती येऊ देत नाही. म्हणून बाबासाहेबांनी पूर्णपणे हा विषय अभ्यासला आणि अभ्यासून मग हे सांगितलं का नाही, तुम्हाला जर मानवतेचं कल्याण करायचं असेल, किंवा आईन्स्टाईन सरांनी पण सांगितलं का मानवतेचं कल्याण करायचं असेल, तुम्हाला वैश्विक मेंटॅलिटीची गरज आहे, नाही का? वैश्विक मेंटॅलिटीची. तुम्हाला आता मेंटॅलिटी तुमच्या ग्रुपपुरती ठेवायची नाही आहे, तुम्हाला ही मेंटॅलिटी वैश्विक बनवायची आहे. आता आपण पाहतो सायन्सचा विकास झाला 50-60 वर्षामध्ये, सगळे माणसं जवळ आलेले आहेत. पूर्वी ही व्यवस्था नव्हती, पण आज माणसं जवळ आलेले आहेत. एक माणूस दुसऱ्या कोणत्याही शहरातल्या, कोणत्याही देशातल्या माणसाशी कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं मन जर पवित्र नसेल तर तुमचा एक तो अपवित्र शब्द, एक अपवित्र वागणूक त्या माणसाला डिस्टर्ब करू शकते. म्हणून ते मत जे आहे महत्त्वाचं आहे की आपलं मन हे व्यापक बनलं पाहिजे.
आणि म्हणून भगवान तथागताने शिकवलेला धम्म आहे तो मैत्री शिकवतो, तो करुणा शिकवतो, तो मुदिता शिकवतो, तो उपेक्षा शिकवतो. मैत्री म्हणजे आपण सर्व समान आहोत या अर्थाने ते मैत्री शिकवतो. पण आपण सर्वजण समान आहोत हे सत्य आहे, जन्माच्या आधाराने समान आहोत हे सत्य आहे, पण गरिबीच्या आधाराने किंवा सामाजिक अधिकाराच्या आधाराने काही लोक कमजोर असतात, काही लोक श्रेष्ठ असतात. मग आपल्यात करुणा असली पाहिजे, कारण आपण जर श्रेष्ठ आहोत तर काय आपल्यापेक्षा कनिष्ठ असतील तर त्यांच्याप्रती आपल्यामध्ये चांगली भावना असणं गरजेचं आहे. त्यासाठी करुणा आवश्यक आहे. व्यक्तीच्या चित्तामध्ये करुणा असेल तर तो व्यक्ती गरजू आणि वंचित लोकांचं दुःख दूर करेल. पण एखाद्या माणसाच्या मनामध्ये करुणा जर नसेल तर तो वंचित आणि गरजू लोकांचं दुःख दूर करू शकत नाही, कारण त्याचं मन हळहळत नाही, त्याच्या मनात ती तळमळ निर्माण होत नाही. त्या गरीब आणि वंचित माणसासाठी आपण काहीतरी करावं अशी भावना त्याच्यात उत्पन्न होत नाही. म्हणून करुणा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मुदिता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मुदिता म्हणजे काय, ज्या स्टेपमध्ये आपण आहोत त्याच्यापेक्षाही उच्च पातळीवर असणारे लोक असतात. जसं आता आपण सर्वजण ऑफिस स्टॉपमध्ये आहोत, तर याच्यामध्ये कोणी खालच्या पदावर असतील तर कोणी उच्च पदावर असतील, तर आणि कोणी मध्यला असेल तर कोणी त्याच्यापेक्षा खाली असेल. तर हा नियम आहे, व्यवस्था चालण्याचा हा नियम आहे का सर्व एकाच समान पातळीवर जर काम करतील तर व्यवस्था चालणं शक्य नाही. प्रत्येकाला वेगळी वेगळी कामं करावी लागतात. परंतु या मध्यम अवस्थेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला उच्च अवस्थेच्या व्यक्तीकडे पाहून आनंदित होता आला पाहिजे, ईर्ष्या नाही ठेवता आली पाहिजे का बघा तो मोठ्या पदावर आहे आणि मी बिलकुलच नाही आहे. आपल्याला हे जाणता आलं पाहिजे का तो मोठ्या पदावर आहे त्याच्या कर्मामुळे आहे, त्यानं तेवढी मेहनत घेतली, कष्ट केले, त्याच्या एक्झाम्स पास केल्या किंवा त्याचं ते सर्व्हिसमध्ये एवढे वर्ष त्याने घालवलेले आहेत आणि म्हणून तो त्या पदावर गेला. आपण त्याचा आदर करणे, त्याच्याप्रती मुदित भाव, आनंदी भाव जर ठेवला, ईर्ष्या जर नाही ठेवली, मत्सर जर नाही जर ठेवला तर आपण किती म्हणजे चांगला व्यवहार होऊ शकतो. त्या समोरच्या माणसाला समजते, वरच्या माणसाला का हा व्यक्ती चांगला आहे, आपल्याप्रती ईर्ष्याभाव ठेवत नाही, चांगला राहतो आणि त्याच्यामुळे तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल, योग्य ती हेल्प करेल, योग्य ती मदत करेल. आणि आपणही खालच्याला तसंच करू शकतो, कारण खालचा जर आपल्याप्रती मुदित भाव, आनंदित भाव ठेवत असेल तर अशा प्रकारे ती व्यवस्था एकदम चांगली चालेल. आणि उपेक्षा भावसुद्धा महत्त्वाचा आहे. उपेक्षा भाव काय सांगतो? उपेक्षा भाव याचा अर्थ हा होतो की आपल्या जीवनामध्ये कोणीही असो, घरगृहस्थीत जगणारं असो, ऑफिसमध्ये राहणारं असो की अजून कोणत्या अन्य व्यवहारामध्ये असो, एक गोष्टीचा अनुभव प्रत्येकाला येतो की सदा सर्वदा आपल्या मनासारखं काही होत नाही. तसं होऊ शकत नाही, कारण आपण एकटे जिम्मेदार नसतो सगळ्या गोष्टींना. आपण कितीही जरी ठरवलं समजा की अरे माझे कपडे बाहेर वाढत आहेत बाबा, पाऊस नाही आला पाहिजे, शक्य आहे का तसं? किंवा आपण कितीही म्हटलं का बाबा रे आज माझे कपडे ओले ओले आहेत बाबा, आज सुकले पाहिजे, ऊन पडली पाहिजे, शक्य आहे का तसं? तशासारखं आपण कितीही जरी ठरवत राहिलो तरी काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या मनाच्या विरुद्ध होतात. कोणी आपल्या मनाच्या विरुद्ध वागू शकते, मनाच्या विरुद्ध बोलू शकते किंवा मनाच्या विरुद्ध काहीतरी विचार करू शकते. हे पॉसिबल आहे, हे गृहीत धरून ठेवावं लागतं आपल्याला का असं होणं शक्य आहे, हे असं होते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर सत्कर्मावं करत असलो तर आपल्यामध्ये चित्त कसं असलं पाहिजे? समतोल असलं पाहिजे, पक्षपात विरहित असलं पाहिजे. का जीवनात सुख आणि दुःख येतील, प्रिय अप्रिय घटना येतील, प्रिय अप्रिय व्यक्ती भेटतील, पण आपण जे कार्य हाताशी घेतलेलं आहे किंवा जे काम आपण करत आहोत ते जनतेच्या भल्याचं आहे, आपल्या स्वतःच्या भल्याचं आहे आणि ते होत राहिलं पाहिजे. तर आपली मेंटॅलिटी आपण समतोल ठेवली पाहिजे. जेव्हा आपण या तत्वांचा विचार करतो तेव्हा या तत्वामध्ये काही देव आहे का, परमेश्वर आहे का, कोणाला काही घाबरण्याची बाबा प्रक्रिया आहे का? याला म्हणतात कॉस्मिक रिलिजन, वैश्विक धर्म. आणि या अशा धर्माचा जेव्हा आपण जनमानसामध्ये प्रचाराने प्रसार करतो, अशा तत्वांचा जनमानसामध्ये प्रचाराने प्रसार करतो आणि माणसाची मनं तशी घडतात, तर तुम्ही बघा प्रत्येक ऑफिसेस, प्रत्येक शाळा, कॉलेजेस आणि अनेक अशा गोष्टी मानवतेच्या भल्यासाठी काम करतील तर मानवांचं कल्याण होईल की नाही? आणि इथे कोणाची पूजा नाही, अर्चना नाही, कोणाची प्रार्थना नाही, काही नाही. हे आपल्या स्वतःचेच अंतकरणातले विषय आहेत जे आपल्याला फक्त बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार थोडंसं वागायचं, बोलायचं आहे. तर असा हा बुद्धाचा धम्म सोपा, सरळ आणि मानवाच्या कल्याणाचा आहे. आणि बाबासाहेबांनी याचा अभ्यास केला. H.G. वेल्ससारखे माणसं, आईन्स्टाईनसारखे माणसं, निकोला टेस्लासारखे माणसं जे आपण इलेक्ट्रिसिटी आज वापरतो, AC करंटचे ते जनक आहेत, त्यांच्यावर 2च माणसाचा प्रभाव होता. त्यांचं बायोग्राफी जर वाचली आपण तर ते सांगतात की जीसस ख्राइस्ट, कारण ते त्यांचे वडील पोप होते, त्याच्यामुळे ते घरीच ते वाचलं जात असल्यामुळे त्यांच्यावर प्रभाव होता जीसस ख्राइस्टचा. आणि दुसरा प्रभाव भगवान बुद्धाचा होता. त्यांनी शब्द वापरला बुद्ध द मॅन ऑफ विजडम. किती मस्त शब्द वापरला निकोला टेस्लानी, बुद्ध द मॅन ऑफ विजडम.
तर आपण हे जाणलं पाहिजे की महान महान सायंटिस्ट, महान महान विचारवंत, महान महान सायकोलॉजिस्ट हे भगवंताला गुरुच्या स्थानी ठेवतात. भगवान हे काय देव नाहीत, परमेश्वर नाहीत, ईश्वर नाहीत. भगवान आपल्यासारखेच मानवी मातापित्याच्या पोटी जन्माला आलेले आहेत, नाही का. परंतु त्यांनी स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या परिश्रमाने काय केलेलं आहे, ते पद प्राप्त केलेलं आहे. आणि ते पद स्वतः एकट्याने प्राप्त केलं नसं नाही, तर 45 वर्षापर्यंत या तत्वांचा प्रचार आणि प्रसार केला आणि सांगितलं की माणसांचं भलं करणं, जय भीम, जय. तर असं सांगितलं गेलेलं आहे की मनुष्याचं जे भलं करणं आहे ते या तत्वांमध्ये आहे. आणि मनुष्याचं भलं करण्यासाठी कुठल्याही पराप्राकृतिक शक्तीची मदत घेणं काही कामाची गोष्ट नाही. कारण ते अतिशय प्राथमिक स्वरूपाचा तो एक विचार होता, ज्या काळामध्ये मनुष्याला निसर्गातल्या तत्वांचं ज्ञान झालेलं नव्हतं. जसं आता इंद्रधनुष्य समजा निघत होता पूर्वी, लोकांना माहीतच नव्हतं का इंद्रधनुष्य कसा निघतो. आता आपण बगीच्यात तो पाहू शकतो. म्हणजे बगीच्यात आता डेकोरेट करून आपण ते इंद्रधनुष्य तयार करू शकतो. किंवा ग्लासामध्ये पाणी घेऊन टार्च वगैरे मारला इकडून का भिंतीवरती इंद्रधनुष्यासारखं दिसू शकते. आज ही गोष्ट आपल्यासाठी कॉमन आहे. पण अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा मनुष्य होता त्याला ते अगम्य होतं. पाऊस का पडतो माहीत नाही त्याला, सूर्य कसा होतो माहीत नाही. मग त्याला वाटलं का आमच्यावर अंमल चालणारी कोणतरी शक्ती आहे. घाबरायचा बिचारा, त्याने पूजापाठ सुरू केले. पण आज आपण 2022मध्ये राहत आहोत. आता आपल्याला तो नियम कामाचा नाही आहे. आता आपल्याला नियम कोणता कामाचा आहे, वैश्विक चित्त निर्माण करण्याचा. कशासाठी, कारण आज आपण पूर्वीसारखे नाही आहोत, गटागटात विभागले गेलेले. आज पूर्ण जग जवळ आलं, जगाचे पूर्ण व्यवहार चालतात. आज बघा आपल्याला ज्या वस्तू घरातल्या आपण वापरतो, मोबाईल फोन म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, कुठच्या आहेत त्या, एका देशातल्या आहेत का, वेगवेगळ्या देशातल्या. आपल्या भारतीय वस्तू विदेशातले लोक, विदेशातले लोक आपले. तर हे सगळे व्यवहार जे आहेत हे मैत्रीने जर चालले आणि एकदम सद्भावनेने जर चालले तर या देशाची गरिबी दूर करायला माझा पूर्ण विश्वास आहे 10-15 वर्ष लागत नाही. पण लोकांच्या लोभामुळे, लोकांच्या द्वेषामुळे, लोकांच्या पक्षपाताच्या मनामुळे गरिबी, अन्याय, अत्याचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार हे टिकून आहेत. मनं खराब आहेत. म्हणून या मनाचं परिवर्तन जो भगवंताने मार्ग शिकवला, जे बाबासाहेबांनी त्याला अतिशय सुंदर शब्द बुद्ध आणि धम्मामध्ये वापरला आहे, कल्चर ऑफ माइंड. कल्चर ऑफ माइंड म्हणजे मनाला सुसंस्कृत करणं. आणि बाबासाहेबांनी एक तर इतकं सुंदर हे सांगितलेलं आहे, ते मला नेहमी अनेक ठिकाणी मी सांगत असतो. 15 ऑक्टोबर 1956ला जे बाबासाहेबांनी भाषण दिलं दीक्षाभूमीवर, त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले की मनुष्यामध्ये आणि जनावरांमध्ये फरक आहे. कारण जनावरांना साधी वैरण टाकली, चारा दिला, तो संतुष्ट होऊन जातो. पण मनुष्याला मन आहे आणि मनाचा विकास झाला पाहिजे, मन सुसंस्कृत बनलं पाहिजे. हे बाबासाहेबांचं ध्येय आहे. आणि म्हणून आपल्याला मनाला सुसंस्कृत केव्हा बनवता येईल, जेव्हा आपण शिक्षणाचा चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार करू, जे भगवंताचे तत्त्व आहेत या तत्त्वांचा चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार करू. किंवा याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की डार्विन आहे, आईन्स्टाईन आहेत, बाबासाहेब आहेत आपल्या भारतामध्ये, किंवा जगदीश बोस होऊन गेले आपल्या याच्यामध्ये सायंटिस्ट चांगले. तर असे जे सायन्सचे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत वेगवेगळ्या फील्डमध्ये, त्यांचा जनमानसामध्ये प्रचार झाला पाहिजे. आज आमचे विद्यार्थी शिकतात, केमिस्ट शिकतात, फिजिक्स शिकतात, बायोलॉजी शिकतात, पण ते तसे शिकून ते त्यांच्या नोकरीसाठी त्याचा विचार करतात. पण त्यांचे ते विचार जनमानसामध्ये पोहोचले पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला तार्किक विचारसरणी आपल्यात विकसित होईल. आपल्याला निसर्गाच्या नियमांना आणि आपल्या स्वतःला समजून घेण्यासाठी त्याच्यामुळे मदत होईल. आपण डार्विनचे सिद्धांत जनमानसामध्ये जर शिकवले, सांगितले का बाबा रे ओरिजिन ऑफ स्पेसिस कशा प्रकारे झाली, माणसांमध्ये किंवा अन्य जनावरात कसा बदल पडतो, मग याला जिम्मेदार ईश्वर परमेश्वर नाही तर ही निसर्गाचे या प्रकारची सिलेक्शन सिस्टीम काम करते, अडॅप्टेशन सिस्टीम काम करते, हे जनमानसाला समजायला लागल्यावर तो अंधश्रद्धेतून बाहेर पडेल. पण आपण तशा प्रकारचे प्रोग्राम अरेंज करत नाही किंवा तशा प्रकारे आपण जनमानसामध्ये तो विचार पोहोचवत नाही. आणि त्याच्यामुळे काय होते, तो एक अकॅडमिक विषय बनतो किंवा सिलेबसचा विषय बनतो आणि तेवढ्यापुरताच तो राहतो. आपल्याला जे विचार आहेत महान लोकांनी मांडलेले तर ते आपल्याला जनमानसामध्ये पोहोचवले पाहिजे. आणि माझा तर अभ्यास असा सांगते, आज बरेच मी मेडिकल सायन्सचे वगैरे बुक्स वाचतो, कारण माझा बुद्धिस्ट सायकोलॉजी विषय असल्यामुळे मला हे अभ्यासावं लागतं. तर मी पाहतो की आधुनिक मेडिकल सायन्समध्ये जे फिजिओलॉजीचं किंवा ॲनाटॉमीचं नॉलेज जे डेव्हलप झालेलं आहे किंवा वेगवेगळे आजार कसे उत्पन्न होतात, ते दूर करण्याच्या प्रक्रिया कशा असतात, तर याचं बरीचशी सिमिलॅरिटी किंवा समानता बुद्ध वचनांमध्ये दिसून पडते. शरीराची आणि मनाची रचना, ते काम कशी करण्याची पद्धत,
तर आश्चर्य वाटते माणसाला की आज तेव्हा तर भगवंतांनी ध्यानाच्या माध्यमाने शोधून काढलं हे सगळं, पण आता तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप वगैरे वापरतो, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप, त्याच्या माध्यमाने आपण छानबीन करून ते नियम शोधतो, पण मात्र त्यांच्या सिद्धांतांमध्ये काय समानता आहे. तर त्याच्यामुळे भगवान बुद्धाला आपण एक धर्माचा संस्थापक म्हणून गृहीत धरण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या सुशिक्षित लोकांनी थांबवली पाहिजे, नाही का. कारण ते धर्माचे संस्थापक हे आताचा विषय आहे. त्यांनी त्यावेळेस मानवी जीवनाचं एक संशोधन करून मानवाच्या सुखासाठी नियम दिलेले आहेत किंवा गोष्टी शिकवलेल्या आहेत. आता नंतरच्या काळामध्ये हे धर्माचे या धर्माचे हे संस्थापक, त्या धर्मात ते संस्थापक असा प्रकार आला. पण जेव्हा ते पर्सनली जिवंत असतील तेव्हा ते धर्माचे संस्थापक होते का? तेव्हा ते लोककल्याण करणारे व्यक्ती होते, रिफॉर्मर होते, ते सुधारक होते. त्याने अनेक प्रकारे त्या काळामध्ये सुधारणा केल्या. बलिप्रथा बंद केली, दासप्रथा बंद केली, किंवा त्या काळात चांडालिका वगैरे प्रकार, अस्पृश्य समाज त्या काळात होता, काही कुटुंब होते तसे किंवा काही जाती होत्या, त्यांनासुद्धा दीक्षा देऊन समानतेचा विचार केला. चारी वर्णात समानता निर्माण केली. स्त्रियांना दीक्षा देऊन स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता प्रस्थापित केली. समाजसुधारक आहे की नाही. म्हणून बाबासाहेबांनी भगवान बुद्धाप्रती कोणता शब्द वापरला? सोशियल रिफॉर्मर. बाबासाहेबांनी त्यांना धर्मसंस्थापक शब्द वापरलाच नाही. फाउंडर ऑफ रिलिजन असा एकही शब्द बाबासाहेबांच्या रायटिंग स्पीचेसमध्ये तुम्हाला दिसणार नाही का बुद्ध वॉज द फाउंडर ऑफ रिलिजन, असाच शब्द दिसतो. सोशियल रिफॉर्मर, सामाजिक सुधारक होते भगवान बुद्ध, आणि बाबासाहेबांना आपण तो गौरव देतो. मग आपण सुद्धा अशा संस्थेमध्ये काम करतो, जी संस्था आपल्याला बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करते, आणि त्या माध्यमाने आपण खूप काम केलेलं आहे, अजूनही आपल्याला खूप काम करायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण बुद्ध धम्माचा जो विचार आहे, जो भगवंतांनी आपल्याला शिकवला आणि बाबासाहेबांनी त्याला नैतिक आणि सामाजिक पद्धतीने इलॅबोरेट केला. नैतिक आणि सामाजिक पद्धतीने, कारण आपण सामाजिक आहोत आणि नैतिक आहोत. आपल्यातली नैतिकता जर खतम झाली, आपल्यातली सामाजिकता खतम झाली, तर जनावरांना आपल्यात काही फरक नाही उरत. आता आपण पाहतो पाल वगैरे असते, एखादा किडा येतो, पटनं त्याच्यावरती झडप घालते, तिला काही फरक नाही पडत तो किडा मरल का वाचल, काय फरक पडते तिला. एखादी उंदीर भेटला, मांजर येते, अरे माझा खाद्य आहे म्हणते, पटनं झडप घालते, तिला काही फरक पडतो का तो मेला का वाचला. तशासारखं आपल्यात जर नीतीच नसेल आणि सामाजिक बांधिलकी नसेल तर आपल्यालासुद्धा तसंच होईल. अरे याच्याकडून मला काहीतरी लाभ दिसते, घाला झडप त्याच्यावर, याच्याकडून लाभ दिसते, घाला झडप त्याच्यावर, तो मरो का वाचो, त्याच्यावर अत्याचार हो, आपल्याला काय करायचं आहे, अशीच भावना होईल की नाही. नीती अशी गोष्ट आहे, सामाजिक बांधिलकी अशी गोष्ट आहे जी माणसाला कंट्रोलमध्ये ठेवते. का बाबा रे नाही, मी जसा माणूस आहे हा पण माणूस आहे, जशा माझ्या गरजा आहेत तशा याच्याही गरजा आहेत. आणि हे जे एक सामाजिक बांधिलकीची व्यवस्था आहे ती जी येते ती भगवान तथागताने शिकवलेल्या मैत्रीतून येते. कारण आपण जेव्हा समान धर्माला पाहतो तेव्हा मित्रत्व येते, आणि हे मित्रत्व जर इस्टॅब्लिश झालं तर आपण बघू शकतो की मानवाची सुंदर अशी व्यवस्था या जगात निर्माण होऊ शकते. आणि या जगातील जे दुःख आहे, दैन्य आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, अत्याचार आहे, हे कमी व्हायला याची खूप मदत होते. म्हणून आपलं काम हे खूप मोठं काम आहे. आपल्याला आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला यासाठी नक्कीच प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीविकेसाठी 2 पैसे कमवतो, खर्च करतो, ती काही मोठी गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्ती आपली जीविका कमवत आहे, आपापल्या पद्धतीने कमवत आहे, आपापल्या टॅलेंटनुसार कमवत आहे. पण केवळ जीविका कमवल्याने कोणी महान नाही ठरत. तो महान ठरतो त्याच्या समानतेच्या विचाराने, त्याच्या मनाच्या पावित्र्याने. तर आपल्यामध्ये पण सर्वांमध्ये जर मनाचं पावित्र्य विकसित झालं तर आपणही तेवढेच महान ठरू, आणि तेवढेच आपण म्हणू शकू स्वतःला का आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत किंवा बाबासाहेबांचं कार्य करत आहोत. तर या पद्धतीने आपलं एक चांगलं कार्य सुरू आहे. आमच्या नेहमी या बाबतीमध्ये शुभेच्छा आणि मंगलकामना आहेत. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिलेली आहे सरांनी, सोनवणे सरांनी, तर त्याबद्दल मी त्यांना पण धन्यवाद देतो. आणि आपण शांत चित्ताने हे थोडक्यात सांगितलेलं जे काही मनोगत आहे ते ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांनासुद्धा धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद रंजूजी. अतिशय कमी वेळात आणि मी फक्त विनंती केली होती की काही आपण थोडंसं मार्गदर्शन करा. त्यांनी जो इथं विचार मांडला वैश्विक धर्माचा आणि त्याची आवश्यकता बाबासाहेबांनी कशी किंवा आईन्स्टाईननी त्यांच्या सायंटिफिक भाषेमध्ये कशी मांडली होती, तर ते त्यांनी इथं विशद केलं. आणि एकूणच जसं आपण म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली, ही जगातील सर्वोत्कृष्ट घटना आहे, त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातले 20 वर्ष
चिंतन मनन करून जो धर्म त्यांनी स्वीकारला, धर्म म्हणण्यापेक्षा धम्म, तर त्या बौद्ध धम्मालाच त्यांनी का स्वीकारलं आणि त्या धम्मातली काय तत्व होती आणि त्याचा आपल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यामधला बदल होण्याच्या अनुषंगाने काय महत्त्व आहे. तर या धम्माच्या अनुषंगाने सरांचं जे काम आहे हे अतिशय मोलाचं आहे. त्याची येणाऱ्या पुढील काळामध्ये देखील खूप गरज आहे आणि मला असं वाटतं त्यांना अजून खूप उदंड आयुष्य आहे, त्याच्यामुळे त्यांच्या हातातून हे मोठं काम नक्कीच व्यापक प्रमाणात होऊ शकतं. त्यांना या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. भारतीय संस्थेमधून माननीय महासंचालक यांच्या वतीने देखील आपल्या या कामाला शुभेच्छा. चालेल. इथं मी थांबतो. बोला सुमेर.